मागे फिरत नसतो. आता नाही. माय बापा हो मार्ग सांगतो ना, दमत नाही वाजायला जाऊ अवघड खेळ हो यो. दमच धरीत नाही, दूध शिकवी दम निघतच नाही त्यांना, असे तरतराच करते ते. आणखीन एक बीड नगरीतून सांगतो, कोणीही मराठा आरक्षणाच्या मध्ये खोडा घालायचा नाही. कोणताही पक्ष संघटना यांनी मराठ्यांच्या परस्पर बैठका घ्यायच्या नाही. तुम्हाला हे मान्य आहे का? मराठ्यांच्या परस्पर नाही. आमच्या बैठका इथं चला त्या. मराठ्यांचं पवित्र व्यासपीठ याच्यावर ओपन बोलायचं, बेताडा फेताडाच्या आत नाही. कोणी स्टंटबाजी करून मधल्या काळात आंदोलन सुद्धा नाही करायचं कोणीच. मराठ्यांच्या संघ चला, मराठ्यांच्या सोबत चला, वेगळे पण दाखवू नका. तुम्हाला काय सिद्ध करायचं 2-4 टक्कूचे घेऊन? माझ्या बाप दादा मराठ्यांच्या पोराचं वाटलं झालंय. आता तुमचे नाटक सगळ्यांनी बंद करा. मराठ्यांचं कल्याण करू लागा, मराठ्यांच्या सोबत राहा. इथं कोणी नेता फेता नाही आणि कोणी नेतृत्व बी नाही. मी बी मला मानत नाही. नसतात मग हवात उडाला असतो, उडाला असतो नसतो. मॅनेज फिनेजला माझ्याकडे येत नाही, ते लय टेन्शन घेतात फुल. आता फुल टेन्शन आलं असं त्यांना. फुल तारीख केली म्हणल्यावर मग बा 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 म्हणते लयच बेकार केला कार्यक्रम आता. आणि मी एकदा मुंबईला जाईल म्हणलं ना, तुम्ही माझे माय बाप आहेत, मी तुमचं पोरग आहे, शब्द बदलतो का? मग आता 20 ठरली म्हणजे त्याने रोड आता पुशिलेच म्हणायचे सगळे. दाना 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 दाना. फक्त शांततेत काना निघायचं. कारण आपल्याला काय करायचंय ते सांगतो. हे बघा आणखीन प्रामाणिकपणा आहे आपल्या डोक्यात. नाही मार्ग 2-3 दिवसांनी सांगून आता ते शोधा लागन, कुंकडून जायचं, कसं जायचं, कोणत्या बाजूने गेल्यावर जास्त बघायला मिळतात. कुंकडच्या बाजूने गेल्यानंतर खूप छान दिसतं, ह्या बाजूने गेल्यावर खराब दिसतं, तिकडून नको. इकडच्या बाजूने गेल्यानंतर खूप सुसज्ज आहे, ती बैल बघायचं आपल्याला. ते नाही का ते लयच पळतोय व तो लयच बेकार दिसतोय कसला काय नो. याला आपण बघू नाही का? मग आम्हाला उपोषण करू नये का मुंबईत? सांगा बरं. हा मग उपोषण मुंबईत करून द्यायचं नाही का आम्हाला तुम्हाला? मग आणि हे लोक भेटायला येते ना, आता मग त्याला येऊ नका म्हणता का? मी काय वाईट डिसिजन घेतलं का? माझ्या मराठा समाजानं कायद्याच्या अधीन राहून आमरण उपोषण मराठ्याचं सुरू. तुम्ही कस काय करू नको म्हणतो. आणि मला तिथं भेटायला आल्यावर मला दुखायला लागलं. मला बघायला मग आपले मायबाप समाज पाहिजे. ते बघायला येणार ना, मग ट्रॅक्टरने येऊ दे नाही तर रिक्षाने येऊ दे, तुला काय करायचं रे? आणि तू आडव बरं त्याचा ट्रॅक्टर, तू दुसरं ट्रॅक्टरच आडव. मग सांगतो तुला आडव तू ट्रॅक्टर कसा आडवतो. ती ट्रॅक्टर आडवतो म्हणजे ट्रॅक्टर आमचं, डिझेल आमचं, फजिती आमची होणार, डिझेल आम्ही टाकणार, उपाशी मारणार आम्ही. तू आमचं ट्रॅक्टर आडणार ये बरं तू आडायला. त्याला काय करा, त्याला हाणायचं मारायचं नाही. हा त्याला ट्रॅक्टर टाकायचं, आंदोलन आणायचं आपल्या गोडीत. त्याला भाकर फिकर बी खाऊ घालायची. खा म्हणायचं, बेसन भाकर द्या, फक्त कांदा देऊ नका. कांदे खायला ते एवढ्याच एअरपट राहून द्या. असंच भंगार सगळ्या दुनियाचं माया नादी लागत आहे. आता बघत होतो ऐकड मजा बडबड. मी जरंगे पाटलाला काय करणार आहे, पाठिंबाच देतो. काय देतो रे? पाठिंबाच देतो. बुजगावनं कुडलं हे कसलं हे भंगार सगळ्या दुनियाचं. मी गप बसलो होतो ना, काही नादी लागायची गरज आहे का? ज्ञान देण्याचं आज काय काल कणलं असं त्याच्या पोटात आळी वाळ 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 करते. आभाळ आलं का त्याचं थोडं डोकं आणि त्याला नाही पचत खाल्लेलं, ती बसला का उठतच नाही असं त्याचे लोक सांगत येत. मराठ्याच्या नादी लागल्यावर कायमचं त्याच्यातच बसा लागत. शहाणा होय, आमच्यापासून लांब जाय, मराठ्यांचा नाद करू नको. एकट्या बीड जिल्ह्यानं अख्खा महाराष्ट्र ढवळून काढला. एकट्या बीड जिल्ह्यात तू आमच्या नादी लागू नको. जाहीरपणानं सांगतो, 20 जानेवारीची तयारी करा, पण शांततेची. आपण कायदेशीर मार्गाने उपोषण करू, पण कोण कुठे बसेल आम्हाला माहित नाही. रोड मोकळे ठेवा, बसायची व्यवस्था राहून द्या. नसेल तर आमच्या धोरणाने आम्ही बसू. पण जाहीर सांगतो, मराठे जर मुंबईकडे कूच केली, मराठे जर
आहे, हा माघारी नाही फिरणार, आरक्षण घेऊनच माघारी फिरणार. कोणाला अडवायचं दिला? आता आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही. आता देव जरी अडवाला तरी मराठ्यांना आरक्षण द्यायचं. मराठे दंडात तयार. मराठ्यांना फक्त शांततेत चला. तुमच्या शांततेची नुसती धूळ जरी उडाली तरी सरकार मुंबई सुद्धा राहणार नाही. सगळं आपण आपल्या गावाकडे येणार. फक्त तुम्ही शांततेत चला. माझी सगळ्याला विनंती आहे, शांततेत आंदोलन करा. आणि आता मावशी